उद्याचा शास्त्रज्ञ हा घडणार इथेच। म्हणूनच बालवैज्ञानिकांसाठी जिल्हा परिषद अहिल्यानगर, पंचायत समिती अकोले व विज्ञान गणित अध्यापक संघ अकोले यांच्या विद्यमाने 52वे अकोले तालुका विज्ञान गणित प्रदर्शन सन 2024-25 दिनांक 2 जानेवारी 2025 ते 4 जानेवारी 2025 या कालावधीत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कळस बुद्रुक या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। प्रदर्शनात अकोले तालुक्यातील एकूण 135 शाळांनी सहभाग घेतला असून प्राथमिक गटातील 100, माध्यमिक गटातील 130 तर शिक्षक आणि शिक्षकेतर गटातील 52 तसेच खुला गटातील 50 एवढ्या प्रतिकृती प्रदर्शनात सहभागी झाल्या होत्या। अतिशय आनंदाच्या वातावरणात कळसेश्वर देवस्थान परिसरातील जिल्हा परिषद शाळा कळस या ठिकाणी हे प्रदर्शन उत्साहात संपन्न होत आहे। यशाची उत्तुंग भरारी घेण्यासाठी दरवर्षी नवसंशोधन व्हावं, विविध पद्धतींचा अवलंब व्हावा यासाठी बालवैज्ञानिकांना आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी अकोले तालुका विज्ञान गणित प्रदर्शन भरवत असते। अकोले तालुक्यातील विज्ञान गणित शिक्षक संघटनेने अतिशय सुंदर नियोजन केले होते। त्यासाठी विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षकांचे योगदान मोलाचे ठरले।
अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या शुभ हस्ते व गटविकास अधिकारी श्री अमर मानेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान गणित प्रदर्शनाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात संपन्न झाले। यावेळी अकोले तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील गणित, विज्ञान शिक्षक, विद्यार्थी, बालवैज्ञानिक तसेच अकोले तालुक्यातील तरुण युवकांनी आपला सहभाग नोंदवलाय। कार्यक्रमाप्रसंगी गट शिक्षणाधिकारी अभय कुमार वाव्हळ, गणित शिक्षक संघटना अध्यक्ष श्री श्याम मालुंजकर, विज्ञान शिक्षक संघटना अध्यक्ष सतीश काळे, सचिव विनोद नवले, सचिन वाकचौरे, रामदास सोनवणे, धनंजय भांगरे, सरपंच राजेंद्र गबांदे, उपसरपंच केतन वाकचौरे, विष्णू वाकचौरे, ईश्वर वाकचौरे, गोपीनाथ ढगे, सोन्याबापू वाकचौरे, जिजाबा वाकचौरे, विष्णू महाराज वाकचौरे, भाऊसाहेब वाकचौरे, विनय वाकचौरे, संभाजी वाकचौरे, ज्ञानदेव वाकचौरे, आनंदराव वाकचौरे, सीताराम वाकचौरे, सागर वाकचौरे, नामदेव निसाळ, बाळासाहेब वाकचौरे, अमोल बोराडे, अक्षय आभाळे तसेच कळसगावचे ग्रामस्थ श्री अरविंद कुमावत, बाळासाहेब दोरगे, संभाजी झावरे, सविता कचरे, अनिल गायकवाड, माधव हासे, शकील बागवान, बाळासाहेब आरोटे, सुनील नरसाळे, नंदा बिगवे, तानाजी वाजे आदींच्या प्रमुख उपस्थितीत व दत्तात्रय कासार, अनिल फोडसे, शांताराम पाडेकर, अशोक नवले, दिनकर दौंड, कोल्हाळ ज्ञानदेव, मच्छिंद्र वैद्य, श्री गीते बाळासाहेब, घाटकर सर, देशमुख सर, विजय भांगरे, गोवर्धन ठुबे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क साठी श्री सुधाकर घोलप, अकोले अहिल्यानगर। 52वे अकोला तालुका स्तरीय विज्ञान आणि गणित प्रदर्शन कालपासून म्हणजे 2 जानेवारी पासून कळसेश्वराच्या पावनभूमीमध्ये असणारी जी काही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळस जी आहे या ठिकाणी सुरू झालेलं आहे। काल अकोल्याचे कार्यसम्राट आमदार माननीय किरणजी लहामटे साहेब यांच्या शुभ हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं आणि आजचा दुसरा दिवस, या आजच्या दुसऱ्या दिवसात जे काही परीक्षणाचं काम आहे ते परीक्षणाचं काम सुरू आहे। आपण या ज्या काही विज्ञान प्रदर्शन आहे या विज्ञान प्रदर्शनामध्ये एकूण जे काही 4 गट आहेत प्रामुख्याने, त्याच्यामध्ये 6वी ते 8वी गणित गट, 9वी ते 12वी गणित गट, 6वी ते 8वी विज्ञान गट आणि 9वी ते 12वी विज्ञान गट हे विद्यार्थ्यांसाठी जे गट आणि त्यानंतर प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि प्रयोगशाळा परिचर किंवा प्रयोगशाळा सहाय्यक यांच्यासाठीचे गट या ठिकाणी निश्चित केलेले आहेत। आता या सगळ्या गटांमधून जवळजवळ 328 प्रतिकृती ज्या आहेत त्यांचा सहभाग या प्रदर्शनासाठी नोंदवलेला आहे आणि या प्रदर्शनामधून आपण प्रत्येक गटातून प्रथम 3 जे काही विद्यार्थी येणार आहेत, म्हणजे गणिताच्या गटातून 6 ते 8च्या गटातून 3 विद्यार्थी, 9 ते 12च्या गटातून 3 विद्यार्थी, गणित गटातून आणि विज्ञान गटातून ते जिल्हा स्तरासाठी आपण पुढे पाठवणार आहोत। त्याचबरोबर प्रत्येक गटातून जर दिव्यांगी विद्यार्थी सहभागी झालेला असेल तर त्या दिव्यांग विद्यार्थ्याला सुद्धा आपण जिल्हा स्तरावर पाठवणार आहोत। त्याचबरोबर जे काही प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि प्रयोगशाळा परिचर गटातून सहभागी झालेले जे काही शिक्षक आहेत त्यांचे या ठिकाणी आपण प्रथम 3 क्रमांक त्यांचे देतो, परंतु त्यातला फक्त प्रथम क्रमांकाचा जो काही विजेता आहे तो आपण जिल्ह्यासाठी पाठवत असतो। आणि दुसरी आनंदाची बातमी म्हणजे या वर्षीचं जे काही जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन जे आहे तेही आपल्या अकोल्याच्याच पावनभूमीमध्ये संपन्न होणार आहे। त्याचं स्थळही आपण आनंदगे इंग्लिश मीडियम स्कूल विरगाव या ठिकाणी निश्चित केलेलं आहे आणि याच महिन्यातील साधारण 10 ते 20 जानेवारीच्या दरम्यान हे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन जे आहे ते आपल्या अकोले तालुक्यातच संपन्न होणार आहे आणि या ठिकाणी जे काही विजेते विद्यार्थी असतील त्यांना आपल्याच तालुक्यामध्ये जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी सहभागी होता येणार आहे। ते स्कूल व्हीलचेअर म्हणजे आपल्या शाळेतली व्हीलचेअर आहे। आपण आता शाळेत जातो त्या दिव्यांग मुलांना वाचता किंवा काही करता येत नाही त्यासाठी मी बनवलेली आहे। हे पहिले टेबल बनवलेला, वॉशरूमचा भांड बनवलेला आहे। हे आपण हे टेबल इकडे करून वॉशरूम बी करू शकतो। नंतर हे खाली घेऊन आपण ही बॉटल ठेवलेली आहे, बॉटल
पाण्याची बॉटल, मागा डब्बा, इकडून ते टिफिन बॅग आणि वरती छत्री लावली आहे. थँक्यू. माने साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या प्रदर्शनाच्या बाबतीत सांगायचं तर ही 52 वर्षाची ऐतिहासिक परंपरा आजही तालुक्याने अखंडपणे जपलेली आहे. आजच्या या दुसऱ्या दिवसाची सुरुवात आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून सुरू करण्यात आली. त्याचबरोबर या प्रदर्शनासाठी जवळपास 250 प्रतिकृतींचा सहभाग ऑनलाईन, त्याचबरोबर 50 ऑफलाईन प्रतिकृतींची नोंदणी करण्यात आली. परिसरातील सर्व शाळांनी या प्रदर्शनाला भेट दिली. विद्यार्थ्यांनीही आपापली मनोगते आणि त्याविषयीचे अभिप्राय नोंदवले. हे प्रदर्शन पार पाडण्यासाठी पंचायत समिती अकोले, विज्ञान गणित शिक्षक संघटना अकोले आणि जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी मेहनत घेतली आणि या प्रदर्शनातून पहिल्या 3 क्रमांकांच्या प्रतिकृती जिल्हा स्तरासाठी निवडण्यात येतील. त्याचबरोबर एक विशेष बाब म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांचाही या प्रतिकृतींमध्ये समावेश आहे. त्यांनाही या वर्षापासून जिल्हा स्तरावर त्यांची पुढे क्रमांकांची निवड पुढे पाठवली जाईल. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची बाब, एक दुग्ध योग म्हणावासा वाटतो की जिल्ह्याचं 52वं जिल्हास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शन याच अकोला तालुक्यामध्ये अगदी पुढच्या आठवड्यामध्येच धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये संपन्न होणार आहे. तर माझी एक विनंती आहे की सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, परिसरातील नागरिकांनी आणि तालुक्यातील विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचाही आस्वाद घ्यावा, त्या ठिकाणीही आपला सहभाग नोंदवावा अशी मी गणित विज्ञान संघटनेच्या वतीनं एक गणित विज्ञान संघटनेचा अध्यक्ष आणि एक शिक्षक म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो. त्याचबरोबर जे विद्यार्थी या प्रतिकृतींमधून आपले क्रमांक मिळवून आपली जी काही संशोधक वृत्ती आहे, या संशोधन वृत्तीतूनच उद्याचे शास्त्रज्ञ घडणार आहे याची आम्हाला खात्री आहे आणि हे संशोधक आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करतील यात तीळ मात्र शंका नाही. सर्वांना खूप खूप धन्यवाद.